विजय कुंभार सामाजिक कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत। विजयजी, तुम्ही ही स्टोरी मगापासून ऐकतायत। तुम्ही सगळं आम्ही जी हे एक इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट आम्ही सादर केलेला आहे, एक परस्पर विक्री सरकारी जमिनीची झालेली आहे, ती कशी केली गेलेली आहे, तुम्ही आम्ही सगळे त्याच्यातले कागदपत्र आपल्या समोर ठेवलेले आहेत, त्याची सगळी इत्तमूत माहिती दिली आहे। सगळ्यात पहिले तुमची प्रतिक्रिया यावर। हे पाच रत्नाच्या जमिनीचा कुठलाही व्यवहार झाला असेल तर तो सरळ होत नाही, हे सगळं जगजाहीर आहे। आणि याच्यामध्ये राजकीय वजन असल्याशिवाय आता नेमकं काय झालं हे आता सांगता येणार नाही, कारण तुम्ही म्हणताय अजूनही शासनाचं नाव आहे। असं असेल आणि जर व्यवहार झाला असेल तर मात्र ते प्रचंड सिरियस गोष्ट आहे। हा जमीन हडपण्याचा प्रकार आहे। वतनाची जमीन सोडवताना किंवा त्याच्यात काही बदल करताना प्रचंड उलाढाल करावी लागते, ती सोपी नसते। त्याच्यामध्ये शेकडो हजारो सिंगल फ्रेम सहभागीदार असतात, मालक असतात। हॅलो हॅलो बोला बोला हॅलो बोला बोला विजयजी बोला। त्याच्यामध्ये अनेक भागीदार असतात, त्यामुळे हे करताना अक्षरशः शेकडो लोकांची सही घ्यावी लागते, त्याशिवाय तो व्यवहार पूर्ण होत नाही। आणि त्याच्याशिवाय सरकारी ज्या अटी आहेत त्याही त्याचंही पालन करणं सोपं नसतं। त्याच्यातून तुम्ही ज्यांची नावं घेत आहेत त्यांचा जर व्यवहार संबंध असा व्यवहार करण्यासाठी असेल तर तो एक राज्यातला मोठा घोटाळा ठरेल आणि त्याची कसून आणि वरच्या लेवलवर चौकशी झाली पाहिजे। कारण हे जे व्यवहार होतात याच्यामध्ये सामान्य माणूस किंवा छोटा बिल्डर वगैरे यांचं हे कामच असू शकत नाही। इतक्या मोठी जमीन असेल तर याच्यामध्ये फक्त आणि फक्त फार मोठे राजकीय लोकच असणार, त्याशिवाय हे होणार नाही। आणि आता आणखी कागदपत्र बघावी लागतील, परंतु जर असं झालं असेल तर तो राज्यातला सध्याचा सगळ्यात मोठा घोटाळा आहे असं नक्कीच म्हणता येईल। च्या ताब्यात ही जमीन आहे। सगळ्यात महत्त्वाचं जर ही इन्फिरियर वतन जमीन किंवा जसं मी मगापासून सांगते पूर्वाश्रमीची महार वतन जमीन ज्याला म्हटलं जातं, ही सरकार म्हणतंय, मी तुम्हाला दाखवीन कोण म्हणतंय, सरकार खुद्द म्हणतंय की सध्या जमीन आमच्या ताब्यात आहे। जी सरकारच्या ताब्यातली जमीन आहे ती त्या जमिनीचे मूळ वतनदार विकू शकतात का, आणि ती विकत असतील तर ते विकत घेतले जाऊ शकतात का, पॉवर ऑफ अटॉर्नी थ्रू कोणी इतर व्यक्ती ती विकू शकते का? ते विकू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे, परंतु यालाही लॉ ऑफ लिमिटेशन नावाचा एक प्रकार, खरं तर हा काही जर तर किंवा पटकन सांगण्यासारखा मुद्दा नाही। लॉ ऑफ लिमिटेशन आहे त्याच्यामध्ये, परंतु कुणी तर हा प्रकार यापूर्वी ज्या केसेस केलेत ना त्याच्याशी संबंध आहे। जर पॉवर ऑफ अटर्नी घेऊन विकली असेल तर पॉवर ऑफ अटर्नी घेणाऱ्याला 100% माहिती आहे की आपण याच्यातले सगळे जे काही घोटाळा निस्तरू शकतो आणि आपण हा व्यवहार करू शकतो, मग ती जागा शासनाच्या ताब्यात असो किंवा नसो। आणि जर शासनाच्या ताब्यात आहे आणि जर अतिक्रमण असेल तर त्याच्या प्रोसिजर आणखी वेगळ्या आहेत। परंतु याच्यामध्ये सध्या तरी राजकीय काहीही घडलं असलं याच्यामध्ये तरी ते राजकीय वरद असल्याशिवाय घडलेलं नाही, एवढं मात्र 100% म्हणता येईल। आणि राजकीय वरद असल्याशिवाय या गोष्टींना हात लावायची आपल्या राज्यामध्ये किंवा आपल्या देशामध्ये कुणाचीही हिंमत नाही। आणि तुम्ही जी नावं घेतली मगाशी की जिजाई आणि तो बंगला वगैरे, ते बघता तर मग जमीन घोटाळ्याला आणखी पुष्टी मिळते, एवढंच मी आता या क्षणाला सांगू शकेन। बरं, थोडक्यात फक्त तुमचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा की इतक्या पटापटा वेगाने इथे फाईल हलतात। इथे स्टॅम्प ड्युटी माफीसाठी एक राज्याच्या IT धोरणाचा इथे त्यांनी इथे आधार घेतला आहे। राज्याचा IT धोरण काय सांगतं याच्यामध्ये, त्याच्यात त्या IT धोरणाचा इथे उपयोग, एक मिनिट माझ्याकडे ती कागदपत्र तुम्हाला दाखवतो की IT धोरण काय सांगतं। IT धोरणाचा जो तिथे क्लॉजचा तिथे वापर केला गेलेला आहे। IT धोरण महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा व कामगार विभाग महाराष्ट्र, हां, त्याच्यात त्यांनी मुद्रांक शुल्क माफीसाठी एक त्यांनी क्लॉज आहे 3.1.1, त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की एखाद्या माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा घटकाचे कार्यान्वयन फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर स्थलांतरित केल्यास, तसेच त्या सदर घटकाने यापूर्वी मुद्रांक शुल्क माफीचे फायदे घेतले असल्यास सदर घटक मुद्रांक शुल्क माफीसाठी पात्र ठरत नाहीत। माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा, हां, IT पार्कचे जे मुद्दे आहेत ना, ITच्या सवलती, हा आणखी एक आपल्या राज्यातला मोठा घोटाळा आहे। ज्या IT व्यावसायिकांनी हा सवलत घेतली त्याच्यातल्या किती संस्था किंवा किती आस्थापना IT साठी वापरल्या जात आहेत। पुण्यामध्ये मी अशी शेकडो उदाहरणं देऊ शकतो की ज्याचा सुरुवातीचा वापर IT होता आणि आता तिथे इतर कमर्शियल आस्थापनांचा वापर चालू झालेला आहे। त्यामुळे हा सगळाच एक मोठा घोटाळा दिसतोय।
की याच्यावर आता सविस्तर कागदपत्र बघितल्यावर आणखी बोलता येईल. बरं, दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, जमिनीची किंमत कोरेगाव पार्क मुंडवा भागामध्ये ही रेडी रेकनर प्रमाणे 294 कोटी 300 कोटीत व्यवहार झाला. तुम्ही पुण्याचे रहिवासी आहात, तुम्ही अनेक गोष्टींशी याबाबतच्या स्टोरीजवर तुम्ही काम केलं आहे. 294 कोटी आणि तो व्यवहार झाला 300 कोटीला. रेडी रेकनर प्रमाणे व्यवहार होतात का आजच्या तारखेला पुण्यात? एक माहितीगार म्हणून तुम्हाला विचारतो. तुम्हाला एक आत्ताचं उदाहरण देतो. जैन हॉस्टेलचा व्यवहार झाला होता ना, जी जी 3 एकर जागेचा. हां, त्याच्यामध्ये 2,500 कोटीचा ती जमीन आहे असं म्हणलं जातं. 2,500 कोटी सोडून द्या, 1,000 कोटी आपण धरू. इथं तर तुम्ही 40 एकर जमीन म्हणतायत, म्हणजे कमीत कोरेगाव कमी आता कोरेगाव पार्कला तेच ना, म्हणजे जी जैन हॉस्टेल जिथं जागा होती मॉडेल कॉलनीपेक्षा कोरेगाव पार्कच्या जमिनींना जास्त भाव आहे. त्यामुळे तो व्यवहार आणखी काही हजार, म्हणजे 10,000 कोटीच्या पुढे जाईल असं माझा अंदाज आहे त्याच्यामध्ये. पण नेमकं रेडी रेकनर प्रमाणे कुठेही व्यवहार तसे होत नाही. त्याला बऱ्याच गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश असतो. पण हा घोटाळा म्हणजे हे 250-300 कोटीची जमीन ही 100% नाही आहे. 250-300 एवढं मात्र मी खात्री बोलतो. जी 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 नक्की नक्की. धन्यवाद धन्यवाद विजय कुमारजी, तुम्ही आम्हाला ही सगळी माहिती दिली. तुम्ही यातल्या आहात. बरं, प्रेक्षकांना सांगणं खूप गरजेचं आहे. साधारणपणे एक 30 वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या जावयांची एक जमीन होती पुण्यामध्ये. ते प्रकरण समोर कोणी आणलं होतं तर ते विजय कुमार होते. त्यात त्यांचा फार महत्त्वाचा रोल होता आणि आज ते आपले एक्सपर्ट ओपिनियन देतात. पण 300 कोटीचा व्यवहार हा नक्कीच नसं त्यांचं म्हणणं आहे. पण रेडी रेकनरच्या कदाचित नावाखाली ह्याला पुन्हा एकदा सांगितलं जाईल.